गुढीपाडवाला तुम्ही जर आम्रखंड बनवत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. एकदा जर का तुम्ही हे आम्रखंड ट्राय केलं तर बाजारातून आणायचं विसरून जाल. इतकं हे टेस्टी होतं, तितकंच प्युअर ट्रेडिशनल आहे आणि बनवायला अतिशय सोपं. काही खास टिप्स जेणेकरून जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात आम्रखंड बनवत असाल तर ते सुद्धा अगदी मार्केटपेक्षाही जास्त छान टेस्टीचं तुम्ही तयार करू शकाल. तर रेसिपी कुठेही स्किप करू नका. रेसिपी पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला अगदी छान आम्रखंड बनवता येईल. आम्रखंड बनवत असताना काय काळजी घ्यावी जेणेकरून आम्रखंड अगदी परफेक्ट त्याचं टेक्स्चर आणि त्याचा कलर येईल. सगळ्यात अगोदर इथे हापूस आंबा वापरावा. आता तुम्ही म्हणाल हापूस आंबा नसेल तर केसर वापरू शकता, बदाम वापरू शकता, पण हापूस का तेही सांगते. त्याला रंग चांगला येतो, त्याचा टेस्ट आणि त्याचं जे काही चव आहे ते खूप छान येते, म्हणून आवर्जून हापूस आंबा वापरावा. अगदी मार्केट स्टाईल जर तुम्हाला टेस्ट आणि टेक्स्चर हवं असेल तर मी सांगेन कुठलाही अल्फॅन्झो मँगो तुम्ही वापरला तरी चालेल. अशा प्रकारे मँगोची प्युरी बनवून घ्या. मँगो प्युरी बनवत असताना त्याच्यावरची सालं काढून ते बारीक करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटत असताना एक्स्ट्राची साखर वापरू नका. ऑलरेडी आंबा खूप गोड आहे. जर का तुम्ही बदाम आंबा वापरत असाल तर अशा वेळी मग थोडीशी साखर वापरली तरी चालते, कारण तो जास्त गोड नसतो. आता आम्रखंड बनण्यासाठी जो काही दह्याचा चक्का लागतो तो आपण रुमालामध्ये तयार करून घेतला आहे. त्याची डिटेल रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर या अगोदर अपलोड केलेली आहे. तरीसुद्धा त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते. तरी ती रेसिपी तुम्ही एकदा चेक करा. म्हणजे घरच्या घरी दह्यापासनं श्रीखंडाचा चक्का कसा बनवायचा त्याचीही ती रेसिपी होती. आज आपण ते दही वापरतोय, जे की मी ऑलरेडी कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. त्यातलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर तो जो काही दह्याचा चक्का तयार होतो त्यापासून जे काही आपण श्रीखंड बनवतो तेच दही मी वापरत आहे. सुरुवातीला ते फेटून घ्या, कारण एकही जर गाठ राहिली तर तुमचं श्रीखंड हे अगदी स्मूथ टेक्स्चर दिसणार नाही, थोडंसं फुटर फुटर दिसू शकतं. आता जर तुम्हाला ही पद्धत वापरायची नसेल तर सरळ सरळ एखादी कॉटनचा रुमाल घ्या आणि त्या रुमालामध्ये दही गाळून घ्या, म्हणजे चाळून घ्यायचं दही. म्हणजे दही अगदी स्मूथ टेक्स्चरचं, क्रीमी टेक्स्चरचं तयार होतं. यामध्ये पिठी साखर वापरायची. आता तुम्ही म्हणाल साधी साखर वापरली तर वापरू शकता, पण टेक्स्चर व्यवस्थित येत नाही, थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतं श्रीखंड, म्हणून पिठी साखर वापरायची, जी लवकर विरघळते आणि त्याचं टेक्स्चरही चांगलं येतं. अशा प्रकारे आता आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आम्रखंड बनवतोय, श्रीखंड नाही, त्यामुळं मी इतर एक्स्ट्राचा सुकामेवा वगैरे वापरणार नाही. ज्यांना कुणाला आवडत असेल त्यांनी या स्टेजला येऊन वापरलं तरी चालेल. आता इथे काय करायचं, मँगोचा जो काही पल्प होता तो ॲड करायचा, म्हणजे कलर छान येतो आम्रखंडाला आणि टेस्टही छान येते. सुरुवातीला जर तुम्ही ॲड केला तर कधी कधी साखर व्यवस्थित विरघळली नाही आणि पल्पामध्ये साखर ॲड केली की हा आंब्याचा पल्प थोडासा पाणी सुटल्यासारखा होतो. त्यामुळं सगळ्यात शेवटी ॲड करायचा. अजून एक महत्त्वाची टीप, सुरुवातीला जर वेळ असेल तर मँगोचा पल्प थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला दाटसरपणा येतो आणि आम्रखंड जास्त पातळ होत नाही. आता अजून एक दुसरी टीप सांगते. जर का श्रीखंडाचं दही तुमचं थोडं आंबट वाटत असेल तर अशा वेळी दुधावरची 2 चमचे साय वापरावी. बरेच जण दूध वापरतात, दूध अजिबात वापरू नये. दूध आणि दही विरुद्ध नाही. त्यामुळं नेहमी आपल्याला दह्यावरची जी काही साय असते किंवा दुधावरची जी साय आहे ती 2 चमचे वापरावी, जेणेकरून तुमचं आम्रखंड आंबट होणार नाही. इथे थोडेसे केसरचे धागे वापरलेले आहेत आणि यामध्येच आपण थोडंसं साखरयुक्त वेलचीपूड वापरलेली आहे, एखादी चमचा. आम्रखंड आहे, श्रीखंड नाही, त्यामुळं सुकामेवा वापरायचा नाही. तर सरळ सरळ आम्रखंडाची प्युरीच किंवा जो काही मँगो पल्प आहे तोच याला अतिशय चवदार बनवतो. याचं टेक्स्चर तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल, कारण हे रूम टेम्परेचरवरचं आहे. जर का तुम्ही याला फ्रीजमध्ये सेट केलं तर ते घट्ट होतं. कधीही आम्रखंड किंवा श्रीखंड सर्व करण्याच्या अगोदर फ्रीजमध्ये ठेवा. रेसिपी शूट करण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी मी लगेच तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे, पण नेहमी आम्रखंड आणि श्रीखंड हे चिल्डच सर्व करा, जेणेकरून त्याचं टेक्स्चर इम्प्रूव्ह होतं, दाटसरपणा येतो आणि अतिशय चवदारही लागतं. आता हे आम्रखंड फ्रीजमध्ये तुम्ही आरामात 15 दिवस ठेवून खाऊ शकता, काहीही होत नाही. आता या गुढीपाडव्याला हे अतिशय साधं सोपं आम्रखंड घरी बनवा, पुरीसोबत याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा.
तुम्ही गुढीपाडव्याला काय बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील त्याही कळवा, म्हणजे आपण त्या पद्धतीने रेसिपी अपलोड करत राहू. जर तुम्हाला आपल्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.